आपल्या वास्तविकतेला आपले विचार कंट्रोल करत असतात. म्हणजे आपण ज्या प्रकारचा विचार करतो तशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात किंवा आपण फक्त आपले विचार बदलले तर आपण आपली वास्तविकता बदलू शकतो. या गोष्टीवर तुमचा कितपत विश्वास आहे? नेव्हल गोडार्ड असं म्हणतात की वी आर दी क्रिएटर, वी आर दी गॉड ऑफ आर ओन रियालिटी. म्हणजेच काय, तर ते असं म्हणतात की आपली वास्तविकता आपण स्वतःच निर्माण करत असतो. ठीक आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी लॉ ऑफ अझम्पशन जगासमोर मांडलं आहे. आणि लॉ ऑफ अझम्पशन काय आहे हेच आपण आजच्या या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्याआधी हॅलो नमस्कार, मी श्रेया तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये. आणि आज बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ घेऊन आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी लॉ ऑफ अझम्पशनबद्दल सांगणार आहे आणि नेव्हल गोडार्डची आपण सिरीज चालू करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा तर नेव्हल गोडार्ड कोण होते हे समजून घेऊ आपण. Now, if I wanted something in this world, and who doesn't, I would formulate an act which would imply that I have it. I would fall off into sleep, convinced that he heard me, that he saw my act in faith. तर नेव्हल गोडार्ड हे एक अमेरिकेचे ऑथर होते, अमेरिकेचे लेखक आहेत आणि त्यांनी खूप सारी पुस्तकं लिहिली आहेत आणि सगळ्या पुस्तकांमधून त्यांनी लॉ ऑफ अझम्पशनबद्दल खूप म्हणजे सिंपल भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या यशस्वी स्टोरीजसुद्धा सांगितल्यात की लॉ ऑफ अझम्पशनचा वापर करून त्यांनी त्यांच्या इच्छा कशा पूर्ण केल्या. आणि नेव्हल गोडार्ड म्हणजे हे लॉ ऑफ अट्रॅक्शन येण्याच्याही आधी नेव्हल गोडार्ड यांनी लॉ ऑफ अझम्पशन जगाला सांगितलेलं होतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन सिक्रेट हे तर सगळं नंतर आलं. रॉन्डा बर्न, बॉब प्रॉक्टर, नेपोलियन हिल यांनी सगळ्यांनी ते नंतर सांगितलं, पण त्याआधीसुद्धा त्यांनी लॉ ऑफ अझम्पशन सांगितलेलं होतं. आता ॲक्च्युअलमध्ये आहे तरी काय हे लॉ ऑफ अझम्पशन बाबा? जर आपल्याकडे लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा नियम ऑलरेडी आहे तर या लॉ ऑफ अझम्पशनचं काय करायचं, कशासाठी वापरायचा? तर जे लोक आकर्षणाचा नियम म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन सतत वापरतात आणि लॉ ऑफ अझम्पशनसुद्धा वापरतात, त्या लोकांचा असा अनुभव आहे की लॉ ऑफ अझम्पशन हे लॉ ऑफ अट्रॅक्शनपेक्षा कितीतरी पटीनं लवकर काम करतं आणि प्रभावीपणे काम करतं. आता हे असं का म्हणतात त्याच्या मागचं रिझन आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये काय होतं की आपण खूप वेगवेगळ्या टेक्निक्स ट्राय करतो, बरोबर. मी तुम्हाला वॉटर टेक्निक सांगितली आहे, 2 कप मेथड सांगितली आहे, त्याच्यानंतर 17 सेकंदांचा नियम सांगितला आहे. अशा बऱ्याच टेक्निक मी तुम्हाला सांगितल्यात आणि त्याच्यात काही चुकीचं नाही आहे, कारण त्या टेक्निक्स केल्यामुळे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला समजावून सांगत असतो की नसलेल्या स्टेटमधून आपण असलेल्या गोष्टीच्या भावनेमध्ये येत असतो आणि मग ते रियालिटीमध्ये त्या गोष्टी आपल्या आकर्षित होतात. आता लॉ ऑफ अझम्पशन काय म्हणतं माहिती आहे? लॉ ऑफ अझम्पशन असं म्हणतं की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मागता म्हणजे तुम्ही कमतरता दाखवता युनिवर्सला. कारण एखादी गोष्ट मागणे म्हणजे काय, माझ्याकडे एखादी गोष्ट नाही आहे म्हणूनच मी ती गोष्ट मागते आहे, बरोबर. हे सिद्ध होतं की माझ्याकडे ती गोष्ट नाही आहे. लॉ ऑफ अझम्पशन असं म्हणतं की प्रत्येक गोष्ट, तुमची प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक स्वप्न ऑलरेडी तुमच्याकडे असतं आणि त्या भावनेच्या स्टेटमध्ये जेव्हा तुम्ही येता ना तेव्हा ते रियालिटीमध्ये तुमच्याकडे येतं. आता कसं ते सांगते. अझम्पशन म्हणजे गृहीत धरणे. मी जसं तुम्हाला सांगितलं, आपण खूप इझिली म्हणून देतो की तू मला गृहीतच धरलं, तू मला गृहीत धरतो, किंवा आपण असं गृहीत धरून चालू, असं झालं असेल किंवा असं होऊ शकतं, बरोबर. गृहीत धरणे म्हणजे काय? अशी गोष्ट ज्या गोष्टीचा पुरावा नाही आहे आणि जी गोष्ट आत्ता सध्या वास्तविकतेमध्ये नाही आहे, ठीक आहे, अशी गोष्ट. आता एक्झाम्पल देते. सपोज मला एखादा जॉब आकर्षित करायचा आहे आणि मला एखादा पर्टिक्युलर कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये मला एका पोझिशनवरती जॉब मिळवायचा आहे, ठीक आहे. मग मी त्याच्यासाठी लॉ ऑफ अझम्पशन कसं ट्राय करणार? मी त्या स्टेटमध्ये जाणार, जी स्टेट आहे मी ती तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओजमध्ये. त्या स्टेटमध्ये जाणार आणि मी असं व्हिज्युअलाइज करायला चालू करणार, असं फील करायला चालू करणार की मी ऑलरेडी त्या जॉबमध्ये काम करते आणि त्याच्यावर मी म्हणजे विश्वास ठेवणार, कारण ती गोष्ट माझ्याकडे आहे. आता मी आहे असं का म्हणते आहे ना, त्याचं एक एक्सप्लेनेशन देते. एकतर पहिल्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे मी की प्रत्येक गोष्ट ही एनर्जी असते, प्रत्येक गोष्ट ऊर्जा असते, बरोबर. सगळ्यांना माहिती आहे. विज्ञानात आपण शिकलो आहे की ऊर्जेला कधी कुणी बनवू पण शकत नाही, म्हणजे ती निर्माण करता येत नाही आणि ती उद्ध्वस्तसुद्धा करता येत नाही. फक्त एका गोष्टीमधून दुसऱ्या गोष्टीमध्ये ट्रान्सफर होत असते. आपले जे विचार असतात त्यांनासुद्धा एक ऊर्जा असते, ठीक आहे. आपण आपल्या मनामध्ये कितीतरी शेकडो विचार करतो, त्या प्रत्येक विचाराला एक ऊर्जा असते. आता जो जॉब मला हवा आहे तो जॉब ऑलरेडी माझ्या मनामध्ये आहे इच्छेच्या स्वरूपात, ठीक आहे. त्या माझ्या इच्छेला, त्या माझ्या विचाराला एक ऊर्जा आहे. त्या ऊर्जेला मला फक्त ट्रान्सफर करायचं आहे. त्या मनातल्या त्या
कल्पनाशक्तीला मला वास्तविकतेमध्ये आणायचं आहे आणि त्या ऊर्जेला मला फक्त ट्रान्सफर करायचं आहे. ठीक आहे. मग मी रोज रात्री झोपण्यापूर्वी असं व्हिज्युअलाइज करणार की मी त्या जॉबमध्ये काम करते आहे आणि मला कसं फील होतं आहे, मला ते ऑफर लेटर मिळालं आहे, मला जितकं पॅकेज हवं आहे तितकं पॅकेज मला भेटलेलं आहे आणि मी खूप आनंदी आहे, मी खूप खुश आहे, माझ्या घरातले खुश आहेत. हे सगळं मी फील करायला चालू करणार आणि असं मी कंटिन्युअस काही दिवस करत राहणार, जोपर्यंत मी तर म्हणेल तोपर्यंत करत राहणार जोपर्यंत माझ्या इच्छा पूर्ण होत नाहीत. ठीक आहे. ती गोष्ट पूर्ण होतेच. ठीक आहे. आता आपल्याला हवी असणारी गोष्ट एक्झिस्ट करते. याच्यात लॉ ऑफ अझम्पशनचा वापर करत असताना एका गोष्टीवरती म्हणजे काय म्हणतात, एक गोष्ट तुम्ही तुमच्या मनाशी ठामपणे बांधा की तुमच्या भावना, तुमच्या फीलिंग्स खूप मॅटर करणार आहेत. ती गोष्ट भेटल्यानंतर आपल्याला कसं फील होणार आहे, मग हे करणं खूप इम्पॉर्टंट असतं. कारण असं सायंटिफिकली प्रूव्हन आहे, आपलं जे हृदय असतं ते असं एक चुंबकीय क्षेत्र तयार करतं. ते चुंबकीय क्षेत्र दोन्ही, आपला मेंदू आणि आपलं हृदय दोनही गोष्टी चुंबकीय क्षेत्र तयार करत असतात. पण आपल्या हृदयाचं जे चुंबकीय क्षेत्र असतं ते 5000 पटीने आपल्या मेंदूच्या चुंबकीय क्षेत्रापेक्षा प्रभावी असतं. ठीक आहे. कारण सिम्पल आहे, मी माझ्या मनामध्ये एखादं अफर्मेशन म्हणते आहे की मी हेल्दी आहे, माझं आरोग्य चांगलं आहे, माझं आरोग्य चांगलं आहे. मला सपोज कोणता तरी आजार आहे, तो माझा आजार बरा झाला आहे आणि मी बरी झाली, असं फक्त मी मेंदूत म्हणते. मग ती गोष्ट खरंच होणार आहे का हो? पण मी जर मनापासून त्याला फील करायला चालू केलं, म्हणजे मी माझ्या हृदयाचा वापर केला, माझ्या हृदयाच्या भावना मी त्याच्यामध्ये ओतल्या आणि ॲक्च्युअलमध्ये मी फील करायला चालू केलं की हो मी योग्य आहे आणि माझा तो आजार पूर्ण बरा झाला आहे आणि मी हेल्दी आहे, तर मी खरंच हेल्दी होते. ठीक आहे. सो लॉ ऑफ अझम्पशन असंच म्हणते की तुमच्या भावना एकतर खूप मॅटर करणार आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करत असताना, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हवी असणारी गोष्ट ऑलरेडी अस्तित्वात आहे, ती तुमच्याकडे आहे असं म्हणूनच चाला. तिला मागू नका युनिवर्सकडे, देवाकडे, तिच्यासाठी प्रार्थना करू नका, तुमची कमतरता दाखवू नका, तिला समृद्धता दाखवा. माझ्याकडे आहे ऑलरेडी आणि मग ती गोष्ट तुमच्याकडे येणार आहे, त्याच्यावर 100% विश्वास ठेवणार आहे. आता नेव्हल गोडार्डच्या सक्सेस स्टोरीज आपण जशा बघू ना, तसं आपल्याला लॉ ऑफ अझम्पशन खूप इझिली, खूप सिम्पल भाषेमध्ये म्हणजे समजून येणार आहे. कारण आपण जेव्हा यशस्वी स्टोरी ऐकतो तेव्हा मग आपल्याला त्यांनी जसं वापर त्याचा केला आहे तसाच वापर आपण आपल्या आयुष्यामध्ये करतो. ठीक आहे. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये बघायला भेटेल. पण मी आशा करते की ॲटलिस्ट लॉ ऑफ अझम्पशन काय आहे त्याचं इंट्रोडक्शन, त्याचा परिचय तरी तुमच्या सगळ्यांना या व्हिडिओमार्फत झाला असेल. आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये मी त्यांच्या सक्सेस स्टोरीज सांगेल आणि अजूनही त्यांच्या काही टेक्निक्स आहेत, सॅट्स वगैरे आहेत, त्या आपण कवर करण्याचा प्रयत्न करू. सो तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न मला कॉमेंटमध्ये विचारा. सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय.